नमस्कार मैत्रिणींनो, सोनाल कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि ते छान क्यूबमध्ये कट करून घेणार आहे। आज आपण पनीरची एक वेगळ्या पद्धतीची भाजी बघणार आहोत, गावठी पद्धतीची। त्याच्यासाठी मी इथे पनीरचे छान क्यूब केलेले आहेत, ते आपण तळून घेणार आहोत। पनीर तळल्याने भाजीची चव छान होऊन जाते। तुम्ही असेही टाकू शकता, पण मी ते पनीर तळून टाकते। छान तळलेले पनीर मी ते काढून घेते। भाजीसाठी इथे मसाला तयार करते। त्याच्यासाठी मी ते 2 भाजलेले कांदे, किसलेलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटण तयार करून घेणार आहोत। पुरेसं इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये छानपैकी आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। त्यात हळद टाकून घेतलेली मी ती छान परतून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत। हा मी आमच्या घरचा मसाला वापरते, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा मसाला इथे वापरू शकता। तोही छान परतून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते इथे परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही। हे व्यवस्थित आपण मिक्स करून 2 मिनिटांसाठी याला छान तरी येईपर्यंत आपण शिजू देणार आहोत। आणि यामध्ये मी परत थोडं पाणी टाकून दिलेलं आहे। पाणी हे तुमच्या अंदाजानुसार थोडं घट्ट पातळ बघून घ्यावं, नंतर टाकावं। याला छान उकळी आल्यानंतरच त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेतलेले आहेत मी इथे। बघा, अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते मी इथे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। अशीच माझे झटपट आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।